हे हाय एव्हरीवन, राधे राधे तुम्हा सर्वांना आणि माझ्या पिल्लूला पण. तर मी गाईस आज लवकर स्वयंपाक करायला घेतलेला आहे. इथे मी पीठ मळायला घेतलेलं आहे आणि मी छानपैकी पीठ मळून घेत आहे गाईस, कारण की मला पण आणि घरच्यांना पण खूप जास्त भूक लागलेली, कारण की आज आमच्याकडे नाश्ता नव्हतं बनला आणि आमच्या इकडे नाश्त्याची सवय आहे, त्यामुळे यांना लवकर भूक लागलेली आहे घरच्यांना. त्यामुळे मी पटापट इकडे पीठ मळायला घेतलेले आणि आता हे बघा गाईस, माझी पोळी झालेली आहे. मी पोळीला छान, तसं माझी पोळी गोल तर नाही आहे गाईस, माझ्या पोळीला थोडं इग्नोर करा, कारण की मला तशी एवढी जमत नाही, पण ठीक आहे. ओके 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 आहे, खाण्यासारखी तर आहे. आता भूक लागलेली आहे तर भूक मिटेल तशी पोळी आहे माझी. तर आता मी इथे छान पोळीला परतून घेतलेलं आहे गाईस, कारण की मला कच्ची पोळी बिलकुल नाही आवडत, मला चांगली भाजायला आवडते. त्यामुळे मला सगळेजण म्हणतात की तू पोळ्या टाकायला खूप स्लो आहे, तू टाकत नको जाऊ, मी टाकत जाईल. माझी दीदी तर मे बी मला म्हणतच राहते हे पण मी म्हणते नाही, कारण की मलाच माझ्या हातची पोळी आवडते आणि ती माझी कच्ची नसते, मी सगळी भाजून घेते, मला तशीच पोळी आवडते. आणि इकडे हे बघा, तर काहीच म्हणते ती काहीतरी बनवत आहे, भाजी बनवत आहे. ती मी कढईत तेल टाकलेलं आहे आणि काहीतरी वाटण टाकलेलं आहे, तिचं वाटण चांगलं होऊ देते, ती छान परतू देते, त्याला छान कलर पण आलेला आहे गाईस वाटणला. तर बघा तुम्ही किती तिचं वाटण चालू आहे, काय काय मसाले आहे तिचे तर ती टाकत आहे गाईस. आणि हे बघा गाईस, आता तिच्या भाजीला कलर पण आलेले आहे, छान दिसायला पण किती भारी दिसत आहे ना. आणि इकडे मला भूक लागली आहे, त्यामुळे पटकन किचन वाटा आवरून घेते आहे, कारण की मला किचन वाटा आवरल्याशिवाय तर जेवण जात नाही. तिकडे माझा किचन वाटा आवरला नाही. हे बघा गाईस, माझा किचन वाटा. आणि आता मला भूक लागली, माझं जेवण बघा, आता मी जेवते गाईस. तर प्लीज तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. नेक्स्ट ब्लॉग लवकर भेटेल.